हाय मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करतो सगळे एकदम तंदुरुस्त आणि मजेत असाल. तर मी आजचा आपलं जसं चॅप्टर तुम्ही बघू शकता, हा आहे तुमचं चॅप्टर 1 क्लास 11 फिजिक्सचा, ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तर हा टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी मुंबईचा आहे. तर सध्या माझं जे शिक्षण चालू आहे ते थर्ड इयर आहे बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं. आणि मी हे करतोय ट्रिपल आय टी श्री सिटी मधनं. जी जागा ही आहे ती आहे आंध्र प्रदेशला. तर माझं कॉलेज आंध्र प्रदेशमध्ये. तर हे होतं माझ्याबद्दल. आणि तर अजून वेळ न वाया घालवता आपण सुरू करूयात आपला जो आजचा टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे. तर आपलं जो पॅटर्न राहणार आहे हा टॉपिक कव्हर करण्याचा तो असा असणार आहे की आपण सगळ्यात आधी चॅप्टरच्या म्हणजे चॅप्टर बद्दल जेवढी पण काही थिअरी आहे आपली, ठीक आहे, तर आपण ती आधी कव्हर करणार. आणि ती झाली की आपण जे याच्या खाली त्यांनी क्वेश्चन्स दिलेले तर आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. तर मी माझ्या पॉईंटनी जी बेसिक थिअरी आहे जेवढी पण आपल्याला या चॅप्टरसाठी लागते जेवढी सफिशियंट ती कव्हर करून देणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही हेडिंग टाकू शकतात युनिट्स अँड मेजरमेंट. तर युनिट म्हणजे काय? हो ना, युनिट म्हणजे काय? तर हे बघा, जे पण आपलं म्हणजे इथं फिजिक्सचा जो कम्प्लीट जो आपला चॅप्टर आहे नाही का, तर फिजिक्स हा एक क्वांटिटेटिव्ह सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये जेवढे पण गोष्टी आहेत ते बेस्ड आहेत मेजरमेंट वरती. हो ना, मेजरमेंट म्हणजे काय? मापावरती. तर आपण काही काही क्वांटिटीज अशा आहेत, काही काही गोष्टी अशा आहेत जे आपण फंडामेंटल डिक्लेअर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठकुठल्या गोष्टी येतील आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. तर जेवढी पण तुमची क्वांटिटीज आहेत ना, जेवढे पण बेस क्वांटिटीज आहेत ते थोडे बेसिक असतात. ठीक आहे. ते आपण विचार करून स्टँडर्डाइज वे मध्ये आपण त्यांना सिलेक्ट केलं. आणि ही जी तुमची स्टँडर्डाइज क्वांटिटी आहे त्याला आपण म्हणतो युनिट. ठीक आहे. युनिट काय आपलं म्हणजे याची डेफिनेशन काय झाली, मी जे आता तुम्हाला मराठीत सांगितलं तेच आपण लिहिणार इंग्लिशमध्ये. तर युनिट म्हणजे काय? मेजरमेंट हा तुमचा कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा ज्याचं कंपॅरिझन आपण करतो एका बेसिक चोजन व्हॅल्यूनी जी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड. ठीक आहे. तर याला आपण काय लिहू शकतो? एक बेसिक आर्बिट्ररीली चोजन आणि इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो? हो ना, विचार करायचा आहे. आता मी जसं राहायला, आपण आता राहायला कुठे? भारतात आहे. ठीक आहे. तर मी आता इकडे कोणाला म्हटलो की मला सोनं पाहिजे, ठीक आहे, सोनं गोल्ड पाहिजे, तर केवढं गोल्ड पाहिजे मला, हे मी काय बेसिसनी समोरच्याला कन्वे करणार आहे. ठीक आहे. आणि मी जर आता म्हणजे आपण किलोवरती किंवा सोनं शक्यतो आपण ग्रामवरती घेतो, बरोबर. तर हेच जर मी ग्राम बोललो, आता हेच जर मी दुसऱ्या देशात गेलो तर तिकडे मी सोनं मागितलं आणि ते मला सोनं लिटरमध्ये देणार आहेत का? नाही ना. आता मी कुठली पण गोष्ट जी घेणार आहे ही माझी पाहिजे ऑल ओव्हर इंडिया. हो ना, सगळीकडे अख्ख्या जगामध्ये ही पाहिजे ऍक्सेप्टेड. ठीक आहे. तर युनिट जे आहे तुमचं ते बेसिक आणि आर्बिट्रली चोजन व्हॅल्यू आहे जी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड आहे आणि तुम्ही कुठे पण जाल तर तीच राहते. ठीक आहे. तर युनिट जे आहे तुमचं, ठीक आहे, कशासाठी? जे तुमचे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ठीक आहे, फंडामेंटल किंवा म्हणावं बेस क्वांटिटीज जे राहतात त्याला आपण म्हणतो बेस युनिट्स. ठीक आहे, जे ऑलरेडी दिलेले आहेत. आता बेस युनिट्स वरनं आपण ना अजून काहीतरी फिजिकल क्वांटिटीज आपण डिराईव्ह केलेत. हो ना, म्हणजे माझ्याकडे जर एक बेस युनिट आहे, हा दुसरा बेस युनिट आहे, हा तिसरा बेस युनिट आहे. ठीक आहे. तर मी ह्या बेस युनिट्स मधनं कॉम्बिनेशन घेतला, याचा कॉम्बिनेशन घेतला, तिघांचा कॉम्बिनेशन घेतला, तर इकडे जे मला अजून क्वांटिटीज आले याला मी म्हणतो डिराईव्ड युनिट्स. ठीक आहे. याला काय म्हणतो मी? डिराईव्ड युनिट्स. डिराईव्ह युनिट्स माझे कुठून आलेत? जे माझे बेस युनिट्सचे जे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत त्याच्यानी आले. ठीक आहे. आणि जो माझं कम्प्लीट सेट आहे, हो ना, माझं म्हणजे बेस जे युनिट्स आहेत ते प्लस जे माझे आहेत डिराईव्ड युनिट्स, हो ना, तर या दोघं युनिट्सचं जे एंटायर कलेक्शन आहे
त्याला मी म्हणतो माझं सिस्टम ऑफ युनिट्स. काय म्हणतो आपण त्याला? म्हणतो सिस्टम ऑफ युनिट्स. पॉपअप साठी सॉरी, ठीक आहे, त्याला हटवतो मी. आपण कंटिन्यू करूयात. ओके, तर कळलं आपल्याला युनिट काय राहतं, बेस युनिट, डेराइव्ड युनिट आणि सिस्टम ऑफ युनिट्स काय आहे ते. ठीक आहे, तर आता हे जे आपले सिस्टम ऑफ युनिट्स आहेत ना, तर याच्यामध्ये आपल्याकडे टोटल आहेत 3 सिस्टम्स आहेत. ठीक आहे, सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये 3 सिस्टम्स आहेत आपल्याकडे. पहिला जो आहे तो आपला आहे CGS. ठीक आहे, तर सी तुमचा स्टँड करतो सेंटीमीटर साठी, जी जो तुमचा स्टँड करतो ग्राम साठी, आणि एस राहतो सेकंड. तर सेंटीमीटर आपण कशासाठी यूज करतो? लेंथ, हो ना, बरोबर ना, लेंथ आलं L. ग्राम, ग्राम कशासाठी आपण यूज करतो? मास साठी, हो ना, वेट साठी, वजनासाठी नाही, इन द सेन्स. आणि किंवा मासेला आपण एम लिहूयात. आणि एस, एस कशासाठी? टाइम, टाइमला काय लिहितो मी? टी. ठीक आहे, तर हे इकडे LMT हे आपण चेक करू पुढे काय. ठीक आहे, हा झाला एक सिस्टम. दुसरा सिस्टम आपला FPS. FPS मध्ये एफ काय तुमचं? फूट. फूट काय? 1 फूट, 2 फूट, 3 फूट, नाही का? तर काय झालं? ते पण झालं तुमचं लेंथ झालं, हो ना, L. पाऊंड म्हणजे काय? वजन, मास, M. आणि एस काय झालं तुमचं? टाइम. परत काय झालं? टी. चेक करायचं याच्यात पण काय आलं? LMT, हो ना, लेंथ, मास, टाइम. हे सगळीकडे येणार आहे आपलं. ठीक आहे, मग तिसरा जो सिस्टम आहे शेवटचा आपला आहे तो आहे MKS. ठीक आहे, MKS मध्ये काय येतं तुमचं? येतं मीटर, M फॉर मीटर. के स्टँड करतो तुमचा किलोग्राम साठी, केजी. आणि एस परत सेकंड साठी. ठीक आहे, एस सगळीकडे सेकंदच आहे. इकडे काय आलं? एस. टाइम आला टी. केजी काय झालं? वजन झालं तुमचं M. आणि मीटर काय? लेंथ साठी L. तर आता हे बघा, हे जे आपलं LMT आहे ना, LMT जे आहे आपलं स्टँडर्ड नोटेशन आहे. ठीक आहे, तर LMT ला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो डायमेन्शन्स म्हणतो, फिजिकल क्वांटिटीचे. ठीक आहे, LMT हे आहे तुमचे डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, तर याला ना आपण आता काय करू शकतो? हे बघा, आता मी काय सांगितलं, LMT हे तुमचे फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन झाले, हो ना. तर आपण वरती बघा, जेव्हा युनिट्स डिराईव्ह केलेत, ठीक आहे, तर त्यात काय केलं होतं आपण, की आपल्याकडे बेस युनिट्स होते, हो ना. तर बेस युनिट्स वरनं मी अजून युनिट्स डिराईव्ह केले, तर ते कशाने झाले? कॉम्बिनेशननी झाले, हो ना. तर मी जेव्हा आता जिथं सपोज कन्सिडर करा माझ्याकडे लेंथच्या करस्पॉन्डिंग एक कुठली तरी स्पेसिफाईक युनिट आहे, तर L ची पॉवर काय होणार? 1 होणार, हो ना, कारण लेंथच्या टर्म्स मध्ये माझ्याकडे एकच युनिट आहे. आणि मग मास आणि टाइम काय होणार? त्याच्यात 0 होईल. ठीक आहे, मग सिमिलरली जर माझ्याकडे कुठली युनिट आहे, हो ना, मीटर आहे माझ्याकडे, सर ती पण लेंथच झाली. जर मी सेकंड्स बोलतोय, तर सेकंड्स काय झालं माझं? फक्त टाइम झालं. तर तिकडे काय येणार? माझी टी ची पॉवर 1 येणार, L ची पॉवर 0 येईल, M ची पॉवर 0 येईल, कारण त्याच्या करस्पॉन्डिंग काही नाहीच आहे ना त्याच्यात. आता जर मी तुम्हाला बोललो ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन सगळ्यांना माहिती आहे. ऍक्सेलरेशन काय राहतं तुमचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मीटर, लेंथची केवढी टर्म आली? 1 आली. ठीक आहे, एस ची केवढी टर्म आली आहे तुमची? आता एस बघायचंय, तुमचा जो टाइम आहे, टाइम कशामध्ये? तुमचा डिनॉमिनेटर मध्ये तुमचा टी स्क्वेअर आहे. तर न्यूमरेटर मध्ये काय होणार आहे? तो न्यूमरेटर मध्ये होईल नेगेटिव्ह, हो ना, मायनस. तर याच्यात काय होणार? माझं ऍक्सेलरेशनचं युनिट काय आलं? LM⁻�0 टी ची पॉवर -2. ठीक आहे, कळलं सगळ्यांना काय? तर याचेच आपण अजून उदाहरणं बघूत नंतर. तर आता आपण जाऊया जे बेसिक युनिट्स आहेत आणि जे आपलं सिस्टम फॉलो होतो नाही का सगळीकडे. तर एक स्टँडर्ड जो आपला इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे युनिट्सचा, हो ना, इंटरनॅशनल स्टँडर्ड, हो ना, फॉर युनिट्स. तर याला आपण म्हणतो SI. ठीक आहे, स्टँडर्ड इंटरनॅशनल. तर हा तुमचा ऍक्च्युली फ्रेंच नावावरनं डेराईव्ह आहे. तर याचं SI म्हणून येते, म्हणजे आधी त्यांचं स्टँडर्ड मग इंटरनॅशनल, बट इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंटरनॅशनल स्टँडर्ड. ठीक आहे, तर हे आलं आपलं SI युनिट्स. तर SI युनिट्स तुमचे जे बेस क्वांटिटीज किंवा बेस युनिट जे आहेत त्याच्यात, हे तुम्ही इकडे जे बोर्डवरती बघू शकता ना, मी इकडे साईडला जी PDF ओपन केली आहे तुमच्या रेफरन्ससाठी. ठीक आहे, तर ही जी आहे तुमची, ठीक आहे, दिसते क्लिअर? ठीक आहे, तर याच्यात तुमचे काय काय येतात? एक येतो तुमचा लेंथ, लेंथ कशामध्ये? मीटर. ठीक आहे, मग येतो तुमचा मास, मासला आपण कसं डिनोट करतो? केजी. ठीक आहे, टाइम, टाइम
सेकंड मध्ये. ठीक आहे, हे तुमचं झालं MKS हो ना. MKS आपलं आहे स्टँडर्ड युनिट्स मध्ये. मग चौथं येतं आपलं इलेक्ट्रिसिटी हो ना, घरात वीज वगैरेची काय म्हणते ती. तर इलेक्ट्रिक येतं अँपियर मध्ये. इलेक्ट्रिकचा जो सिम्बॉल आहे तो आहे अँपियर. ठीक आहे, बेस क्वांटिटी आहे ही जी मी तुम्हाला सांगतोय, ही तुमची झाली बेस क्वांटिटी. आणि याला आपण डिनोट कशाने करतो हे मी इकडे तुम्हाला दाखवलं ना, मास, केजी, एस आणि ए. ठीक आहे, हे आतासाठी मी फक्त स्क्रीन छोटी केली तुमची जी मी लिहितोय त्याच्यात, सो दॅट पीडीएफ तुम्हाला क्लिअर दिसते हो ना. मग फिफ्थ तुमचं थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर म्हणजे काय, नॉर्मल तुमचा जो टेम्परेचर आहे तोच. टेम्परेचरला आपण सांगतो केल्विन मध्ये, केल्विनला डिनोट करतो केनी. ठीक आहे, लक्षात ठेवायचे सगळ्या गोष्टी जे पण सांगतोय मी. मग सिक्स्थ येतं तुमचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे केवढी गोष्ट केवढी घ्यायची आहे मला. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्सला आपण म्हणतो मोल मध्ये. ठीक आहे, मोलला डिनोट करतो आपण MOL. ठीक आहे, फक्त ई काढून टाकायचा, हा झाला मोल तुमचा अमाऊंट मध्ये. आणि सेव्हन्थ आहे तुमचं ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस या शब्दांनी आपल्याला काय कळतो ना, एक कंपनी आपली हो ना ल्युमिनस, मला वाटतं ट्यूबलाईटची, तर तेच अर्थ आहे त्याचं, जी पण गोष्ट तुम्हाला प्रकाश देते. ठीक आहे, तर प्रकाशाला किंवा जे रेडिएशन म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो कॅन्डेला मध्ये. ठीक आहे, CD लाईट कॅन्डेला. ओके, तर हे तुमचे 7 बेसिक क्वांटिटीज किंवा युनिट आहेत ज्याच्यावरती आधारित आपले पुढच्या गोष्टी असतील. ओके, क्लिअर आहे एवढं? चला ठीक आहे, तर मी परत स्क्रीन साईज आपली नॉर्मल करून घेतोय हो ना. चला, तर हे झालं. मूव्ह करत नेक्स्ट टॉपिक वरती. तर SI युनिट्स कळले आपल्याला, बेस क्वांटिटीज कळालेत काय काय आहे. ठीक आहे, तर आता हे जे आपले बेस क्वांटिटीज होते, ठीक आहे, आता याच्याऐवजी पण आपले काही काही युनिट्स आहेत जे जनरल यूज मध्ये आपण वापरतो हो ना. तर हे फक्त माहिती पाहिजे, तर आपण टेबल फक्त रेफर करू हो ना. आपल्याला माहिती आहे मिनिट काय राहतो, 1 मिनिटात केवढे सेकंड राहतात, 60 सेकंड हो ना. तर हा झालं त्याचं SI युनिटचं कन्व्हर्जन. ठीक आहे, मग आर म्हणजे काय, 1 तास हो ना. 1 तास तुमचा केवढा राहतो, 60 मिनिटं राहतो ना. मिनिटला सेकंड मध्ये कन्वर्ट केलं तर हे झालं तुमचं 3600 सेकंड. मग डे, 1 दिवस, सगळीकडे स्टँडर्डच राहतो ना. मी रशियात राहील, मी भारतात राहील, मी कुठे राहील, माझा 1 दिवस केवढ्या वेळाचा राहील, 24 तासाचाच राहील हो ना. आणि मी 24 आवरला परत सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हे झालं माझा 86,400 सेकंड. सेम वे मध्ये इयर मध्ये लक्षात द्यायचं, तुमचा 1 वर्ष जो राहतो तो असतो तुमचा 365.25 डेजचा. ठीक आहे, म्हणून जो आपला दर 4 वर्षांनी लीप इयर येतो हो ना, ज्याच्यामध्ये आपले राहतात 366 डेज, तो ह्याच 0.25चा इंटू 4 नी +1 जो दिवस राहतो तुमचा, तो एक्स्ट्रा डे जातो आपल्या लीप इयर मध्ये. कळलं? तर असे जे बाकीचे युनिट्स आहेत तुमचे जे यात दिलेले आहेत त्यांनी हो ना, डिग्री, लिटर, टन, कॅरट, बार, क्युरी, क्विंटल, बान, हेक्टर आणि स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ATM हो ना. ATM काय, तुमचं स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर याची व्हॅल्यू राहते तुमची 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ठीक आहे, ATM हा आपल्याला क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करण्यात ही व्हॅल्यू असेल. सांगू नाही शकत एक्झाम मध्ये कधी कधी देतील ते, कधी कधी नाही देणार. ओके, तर काळजी घ्यायची आपल्याला, एवढं पाहिजे की व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे ATM ची. ठीक आहे, चला आता हे झालं. नेक्स्ट टॉपिक येतो तुमचा, तो आहे सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय हो ना, आता आपण नोट करू. ठीक आहे, जसं आपण स्कूलमध्ये होतो, ठीक आहे, तर आपले मार्क यायचे हो ना. आता कन्सिडर करा की तुमचा सायन्सचा पेपर आहे, तर सायन्समध्ये कोणाचे मार्क येतात, सपोज कन्सिडर करू 80 मार्क्सचा पेपर होता, 80 मधनं कोणाचे आले 76, कोणाचं आलं 76.25. ठीक आहे, 76.25 ला म्हणजे ठीक आहे, आपण कन्सिडर केवढं करतो त्याला, 76च करतो ना, म्हणजे लोअर व्हॅल्यू घेतो आपण. तर सिग्निफिकंट व्हॅल्यू कुठली याच्यात, 76.25 मध्ये काही एवढं आपण मत देतोय का त्या 0.25 ला, नाही देत. हेच आपण कन्सिडर करू जसं झालं आपलं हाईट. ठीक आहे, आता कुठला मुलगा असेल, कोणी मुलगा असेल ज्याची हाईट असेल 183.5 सेंटीमीटर, कोणी मुलगा असेल ज्याची हाईट आहे 181.26 सेंटीमीटर. तर आता नोट करा, आता 183.5 मध्ये तुमचा जो सिग्निफिकंट डिजिट्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स काय आहेत, 183.5. का, कारण 0.5 ची व्हॅल्यू आहे ना. मी याच्यात फक्त अजून 0.5 केलं तर हाईट त्या मुलाची केवढी झाली, 184. कम्प्लिटली 1 सेंटीमीटर हाईट वाढते की नाही. आता हे जर मी बोललो एका मुलाची हाईट आहे 181.26,
तर आता याच्यात जो तुमचं सगळ्यात वजन देणारी जी गोष्ट आहे हो ना, जी सर्टन आहे की हो बाबा 181, याची मी गॅरंटी घेऊ शकतो की मुलाची हाईट 181 तर आहेच आहे. आणि पुढे जे वरती 0.26 आहे, आता 0.26 मध्ये आता तुम्ही हाईट मध्ये मोजा, मी 0.26 सेंटीमीटर केवढा छोटा झाला हो ना, यात मी गॅरंटी कसली घेऊ शकतो की हो मी 0.2 बोलू शकतो की 0.26 जी जवळपास आहे त्याची, पण मी याची एवढ्या गॅरंटी नाही. गॅरंटी म्हणजे काय? सर्टन्टी. ठीक आहे, याला मी एवढ्या सर्टन्टीनी बोलू शकतो का? नाही बोलू शकत हो ना. तर जो आपला सिग्निफिकंट फिगर्स असतात, सिग्निफिकंट डिजिट्स आपले ते डिजिट्स असतात जे तुमचे सर्टन व्हॅल्यूज प्लस एक तुमची अनसर्टन व्हॅल्यूनी जो बनतो तो. ठीक आहे, तर हाच कॉन्सेप्ट आहे तुमचा फक्त सिग्निफिकंट डिजिटचा किंवा सिग्निफिकंट फीचरचा. ठीक आहे, आता आपण टाइम घेऊ फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता जसं उसेन बोल्ट होतं हो ना, तर त्यांचे रनिंगचे टाइम कसे असायचे? 10.62, 10.63. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमचं सिग्निफिकंट फिगर जो आहे ना तो फक्त एवढाच आहे, 10.6. ठीक आहे, कारण 0.2, 0.3 हे खूप अनसर्टन आहे तो ना, हे थोडंफार काय एरर असू शकतो, काही असू शकतो. तर आपल्याला एरर रिझॉल्व्ह करण्यासाठी पण टेक्निक आहे जी आपण पुढे बघू. ठीक आहे, तर हे झालं मेन कॉन्सेप्ट झाला तुमचा सिग्निफिकंट फिगर्सचा. तर सिग्निफिकंट फिगर्स काय तुमचे? सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे तुमचं झालं तुमचा जो रिलायबल डिजिट आहे, रिलायबल डिजिट्स. ठीक आहे, ज्याची तुम्ही खात्रीने गॅरंटीनी बोलू शकता की होय बरोबरच म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, रिलायबल डिजिट्स प्लस जो तुमचा फर्स्ट अनसर्टन डिजिट राहतो तो. ठीक आहे, कळलं कन्सेप्ट? चला, व्हेरी गुड. मूव्ह करूयात पुढच्या टॉपिकला. तर इकडे तुम्हाला त्यांनी काही काही रूल्स दिलेत हो ना, एक उदाहरण दिलंय ते तुम्ही वाचायचंय टेक्स्टबुक मध्ये, आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला त्यांनी रूल्स सांगितलेत हो ना. रूल्स कसले? जे डेसिमल पॉइंटच्या पुढचे जे आपले डिजिट्स राहतात ना त्यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते. ठीक आहे, तर काय काय रूल सांगितलेत? एक त्यांनी सांगितलंय ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. याचा अर्थ काय? की जर माझ्याकडे 1.0 आहे तर झिरोचा काही अर्थ होतो का? नाही. काय हे 1च आहे हो ना, म्हणजे मी 1.0 मीटर्स बोललो तर याला मी काय म्हणणार? 1 मीटर्स म्हणेल. जर मी 1.1 मीटर म्हणालो तर 1.1 हा पूर्ण माझा सिग्निफिकंट आहे, तेव्हा मी याला फक्त 1 मीटर बोलू शकतो का? नाही बोलू शकत. ठीक आहे, मग सेकंड पॉइंट काय बोलले ते? ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट नो मॅटर वेअर द डेसिमल पॉइंट इज इफ ऍट ऑल. ठीक आहे, आता जर तुमच्याकडे टर्म आहे 1.01, याचं काय अर्थ आहे की एक झिरो आलाय तुमचा. ठीक आहे, तर वरती आपण काय बोलतो? आपण 1.0 मीटरला काय बोललेलो? 1.0 मीटरला आपण 1 मीटर बोललो, पण आता 1.01 मीटरला आपण 1 मीटर नाही बोलू शकत. का? कारण त्याच्या पुढे परत एक सिग्निफिकंट व्हॅल्यू आहे जी तुमची आहे नॉन झिरो. ठीक आहे, तर हा लक्ष द्यायचंय की जर तुमचा एक झिरो आहे, ठीक आहे, दोन तुमचे नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर तुमचा झिरो व्हॅल्यू आहे तर हा पूर्ण तुमचा जो आहे तो सिग्निफिकंट आहे. हा याच्यात झिरो पण तुमचा सिग्निफिकंट आहे, आणि मग डेसिमल व्हॅल्यू कुठे तुमची याचा फरक पडत नाही. जरी मग ती तुमची व्हॅल्यू 1.203 असती, जर तुमची व्हॅल्यू 10.1 असती, ठीक आहे, तरी हा पूर्ण तुमचं सिग्निफिकंट डिजिट आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट काय म्हणाले? इफ द नंबर इज लेस देन 1, the zeros on the right of the decimal point but to the left of the first non-zero digit are not significant. ठीक आहे, तर अर्थ काय होतो याचा? की माझ्याकडे व्हॅल्यू आहे पकडा 0.0238. ठीक आहे, तर डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला जो माझा झिरो आहे हा सिग्निफिकंट नाही. याला मी काय लिहू शकतो? सरळ मी लिहू शकतो ना, याची व्हॅल्यू काय माझी? 0.0238. ठीक आहे, तर माझं सिग्निफिकंट व्हॅल्यू फक्त हीच झाली. ठीक आहे, आता हे बघा, मी सिग्निफिकंट व्हॅल्यू ना नोट करताना माझं एक नवीन यांनी म्हणून सिस्टम काढलं ना, की काहीतरी एरर असू शकतं किंवा प्रत्येक जण याला वेगवेगळ्या पद्धतीत लिहू शकतो. तर याला आपण डिनोट करण्यासाठी एक स्टँडर्ड पद्धत काढली आहे प्रिसिजनसाठी ना, जेवढं पण अँबिग्युइटी. तर याला आपण डिनोट करताना आपण लिहितो a into 10⁻⁵. ठीक आहे, ए तुमचा काय? कुठलाही नंबर आहे 1 to 10. ठीक आहे, आणि बी जो आहे बी, ठीक आहे, बी जो आहे हा तुमचा आहे पॉवर. ठीक आहे, पॉवर आहे ही तुमची 10 ची. तर आता सपोज माझ्याकडे नंबर आहे 1.2, तर मी या नंबरला या सिस्टम मध्ये कसं लिहिणार? याच्यात मी याला मला नोटेशन करावी लागेल ना काहीतरी त्याची.
तर याला ह्या फॉर्म मध्ये डिनोट करण्यासाठी जी आपली सिस्टम आहे त्याला आपण म्हणतो पॉवर. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो नोटेशन. तर याला मी कसं लिहिणार, आता माझ्याकडे सपोज कन्सिडर करा नंबर आहे 12, तर मी 12ला काय लिहिणार 1.2 इंटू 10⁻⁻1. ठीक आहे. जर माझ्याकडे नंबर आहे सपोज आहे माझ्याकडे 4700 मीटर आहे माझ्याकडे. आता मला याला कन्वर्ट करायचं किलोमीटर मध्ये, तर मी याला कसं लिहिणार, मी याला लिहिल 4.7 इंटू 10⁻³ किलोमीटर. ठीक आहे, कळालं? चलो ओके. किंवा मी याला जर मीटर मध्ये लिहायचं तर मीटर मध्ये येईल माझं 4.7 इंटू 10⁻³ मीटर्स. ठीक आहे, कारण बघा ना, तर हे इकडनं जेव्हा 10 मल्टिप्लाय होईल तर काय होणार आहे, 47 इंटू 10⁻², 470 इंटू 10⁻1 आणि 4700 मीटर झालं. ओके. तर डिनोट करताना जो आपला फॉर्मॅट आहे ए ची पॉवर काहीच नाही इंटू 10⁻⁵, हा तुमचं अँबिग्युटी काढण्यासाठी आहे. तर तुमचं कुठलंही आन्सर काही पण आलं तर तुम्हाला हा काय फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे, ए इंटू 10⁻⁵ फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपले थोडेसे रूल्स येतात, जेवढे पण आपले ऑपरेशन्स आहेत हो ना, अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत सिग्निफिकंट फिगर्सच्या रिलेटेड, किंवा म्हणजे हो ना की आपण व्हॅल्यू काय घ्यायची. आता सपोज असं असू शकतो की माझ्याकडे नंबर आहे, कुठला आहे माझ्याकडे नंबर 4.3641. अच्छा ठीक आहे, रॅन्डम नको घेऊयात, आपण घेऊयात व्हॅल्यू पायची. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे काय, आपण युज करतो 3.14. का, कारण एवढेच जे डिजिट्स आहेत त्याचे ते माझे आहेत सिग्निफिकंट. ठीक आहे. पण खरं तर पायची व्हॅल्यू काय आपल्या सगळ्यांना माहिती खूप मोठी हो ना, ती चालतच जाते 3.146 डॉट 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 काहीतरी भरपूर डिजिट्स आहेत त्यात हो ना. पण कन्सिडर केवढी करतो आपण, एवढीच करतो ना 3.14. तर हेच, तर आपण राऊंड ऑफ काय करायची, कुठली व्हॅल्यू आपण कुठल्या डेसिमल पर्यंत घ्यायची. आता कुठला मुलगा आहे, जसं आपण हाईटचं एक्झाम्पल घेतलं, कोणाची हाईट आहे माझी 181.2345. आता 0.345चं काही व्हॅल्यू आहे का इथे, केवढी छोटी व्हॅल्यू आहे ती, केवढी इनसिग्निफिकंट आहे हो ना, त्याच्यानी फरक पडणार आहे का काही माझा, नाही. हे 0.345चं जर माझं 0.346 झालं, केवढाच फरक येतो, मला मोजता पण येणार आहे का, नाही ना, इनसिग्निफिकंट आहे. तर व्हॅल्यू माझं फक्त 181.2 वरती पडेल. तर हे जे राऊंडिंग ऑफ असते तुमची हो ना, जी ऍबसर्ड व्हॅल्यूज जे आपण हटवतो, तर त्याच्याऐवजी जेवढी आपली जागा आहे ती वेटेज धरते. कळलं? तर मी इकडे राऊंड ऑफ करून काय लिहिली, मी व्हॅल्यू लिहिली 1 हो ना, अप्रॉक्सिमेशन करायचा, हा जो सिम्बॉल आहे तुमचा अप्रॉक्सिमेशनचा. ठीक आहे, आन्सर मध्ये तुम्ही इकडे इक्वल टू नाही लिहू शकत जर हाईट एवढी आहे तर हो ना. म्हणजे आता हा तर हाईट झाला, पण जिकडे आपण कॅल्क्युलेशन करतोय, ठीक आहे, जिकडे आपण मॅथमॅटिक्स युज करतोय, तर तिकडे तुम्ही अप्रॉक्सिमेशनची साईन वापरू शकता की अप्रॉक्सिमेटली एवढी, कारण तुम्ही सर्टनली एकदम 100% गॅरंटीने नाही बोलू शकत की तेवढीच आहे, कारण त्यामध्ये 19-20चा फरक पडणारच आहे हो ना, तुमचा 19-20चा फरक पडतोच, छोटा, थोडं इकडे थोडं तिकडे होऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ही व्हॅल्यू कुठपर्यंत घ्यायची. मग आपण राऊंडिंग ऑफ पण करतो बघा कधी कधी, की कन्सिडर हो बघा, आता कुठला मुलगा आहे, ठीक आहे, त्याला मार्क पडले 77.89. आपण याला राऊंड ऑफ काय करतो, कोणी कोणी राऊंड ऑफ करू शकतो 77.9, किंवा कोणी याला राऊंड ऑफ करू शकतो की हा बाबा 78च आहे. तेवढाच फरक आहे ना, आता 0.999 आहे, आपण याला काय लिहितो, आपण कन्सिडर करतो की हा बाबा ऑलमोस्ट 1च आहे तो हो ना. कोणाला 1.9, याला आपण काय पकडतो 1.99 ला आपण ऑलमोस्ट 2च पकडतोय ना. तर हा झाला तुमचा राऊंडिंग ऑफचा फॅक्टर. ठीक आहे, कळलंय? तर हा एक रूल आहे तुमचा की व्हॅल्यू कसं घ्यायचंय. मग त्यानंतर तुम्हाला यांनी थोडेसे एक्झाम्पल्स दिलेत हो ना, की जर एक क्यूब आहे त्याचं साईड आहे 7.203 जो आहे तुमचा हा साईड आहे क्यूबचा. ठीक आहे, तर त्याचं टोटल सरफेस एरिया काय असेल आणि व्हॉल्यूम काय असेल हो ना, तर याला तुम्हाला लिहायचंय सिग्निफिकंट फिगर्स मध्ये, जे आपण वरती शिकलो. तर चला आता आपण फक्त हा एक एक्झाम्पल बघूयात हो ना. आपल्याला माहिती आहे सरफेस एरिया ऑफ क्यूब काय राहतो, 6 इंटू ए स्क्वेअर हो ना, साईड इंटू 6. तर इकडे काय येणार आहे माझं 7.203चा मी स्क्वेअर करेल आणि याला मल्टिप्लाय करेल इंटू 6. तर हा माझा आन्सर काय येतोय 3.11299254. आता तुम्ही लक्ष द्या, याच्यामध्ये हा जो शेवटचा माझा 254 आहे, काही अर्थ आहे का त्याला, काहीच अर्थ नाहीये हो ना, काही पॉईंट आहे का त्याचा लिहिण्यात, नाही. आणि मग जो माझा 0.299 आहे हा केवढा क्लोज आहे माझा हो ना, मी 0.299 ला मी लिहू शकतो ऑलमोस्ट हो ना, 0.299 ला मी ऑलमोस्ट 0.3 लिहू शकतो.
तर माझा आन्सर काय झालं, माझा आन्सर होईल, मी लिहिताना लिहिल 311.3 मीटर स्क्वेअर. कळलं? हा झालं नोटेशन. सेम वे मध्ये तुम्ही व्हॉल्यूम काढायचंय, व्हॉल्यूमचा राऊंड ऑफ करायचं ना, जसं त्यांनी दिलंय. आणि बाकीचे एक्झाम्पल आहेत. आता 1.1चा मी तुम्हाला एक पार्ट सांगितला, त्याच पद्धतीने तुम्हाला 1.2 बघायचे हो ना, एक्झाम्पल्स बघायचे. ठीक आहे. आणि मग नंतर तुमचा तिसरा रूल जो येतोय तो येतो तुमचा रूल्स फॉर डिटरमाइनिंग द अनसर्टन्टी इन द रिझल्ट ऑफ अरिथमेटिक कॅल्क्युलेशन. ठीक आहे. रूल फॉर डिटरमाइनिंग द अनसर्टन्टी. अनसर्टन्टी म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये बघा, की जर मी तुम्हाला एक पेपर दिलाय आणि मी तुम्हाला बोललो की चला मला या पेपरचं लेंथ सांगा की केवढं आणि पेपरचं ब्रेथ सांगा किती आहे. आता तुम्ही तुमची स्केल घ्याल, बरोबर. स्केल मध्ये तुमच्याकडे कशी राहतात व्हॅल्यूज तुमच्याकडे, हो ना. हा झाला 1 सेंटीमीटर, 0.5, हा 2. ठीक आहे. हा 1 आणि 2. आणि याच्यामध्ये तुमचे छोटे 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 हे गोष्टी राहतात ना, 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. आता जो पेपर आहे, ठीक आहे, मी याला आता 11 आणि 12 घेतो. ठीक आहे. सपोज जो पेपर आहे तुमचा तो फिनिश करतोय कुठेतरी इथे. ठीक आहे. आता लाईन कुठे आली, तुमची इकडे आली. आता तुम्ही मला सांगू शकता का की एक्झॅक्टली केवढं नाही, तुम्ही मला काय सांगू शकता की पेपर तुमचा जवळजवळ आहे 11.25 समथिंग, हो ना. तर आता मी इकडे बोललो की चला तुम्ही कन्सिडर केलं की हा ठीक आहे बाबा, हा 25 असेल. पण काय होऊ शकतं, हे तुमचं असू शकतो 11 पॉईंट तुमचा तो 24 पण असू शकतो, तुमचा 11.23 पण असू शकतो, 11.26 पण असू शकतो ना. तर ही अनसर्टन्टी आहे कॅल्क्युलेशन मध्ये. तुम्हाला गॅरंटी नाही की एक्झॅक्टली केवढं आहे ते कुठे संपतंय. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण काय करतो, आपण प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर ठेवतो दरवेळेस, हो ना, आन्सर मध्ये. जर म्हणजे माझा आन्सर कुठे 164 सेंटीमीटर आले तर मी काय लिहिणार, माझा आन्सर जो आहे तो माझा 164 प्लस मायनस 0.1, हो ना, म्हणजे तो माझा 163.9 पण असू शकतो, 164.1 पण असू शकतो. क्लिअर आहे? चलो, ओके. तर हेच झालं तुमचं, हो ना. आता सपोज इकडेच कन्सिडर करा की आता हा आपलं होतं फक्त सिंगल डिजिटचा, हो ना, सेंटीमीटरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होता हा. जर इकडेच माझा स्क्वेअर झाला असता तर नंबर वरती पण त्याच पद्धतीने थोडा चेंजेस झाले असते. क्लिअर आहे? ओके. चला, आता आपण जो डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज बोललो होतो, ठीक आहे, हा थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा. हेडिंग देऊ शकता तुम्ही, याच्यावरती आपण काही काही क्वेश्चन्स करूया. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके. चला मुलांना, तर काय सांगितलं त्याच्यामध्ये नोटेशन होतं तुमचं LMT. ठीक आहे. LMT लिहू शकता तुम्ही, MLT लिहू शकता, ज्यांना जसं कम्फर्टेबल आहे त्यांनी तसं लिहावं. ठीक आहे. तर याला डिनोट करतो आपण शक्यतो बॉक्समध्ये. आणि आता सपोज मी तुम्हाला जसं ऍक्सेलरेशनचं बोललो होतो ना, ऍक्सेलरेशनचं काय आलं होतं आपलं, M0 L1 T-2. ठीक आहे. आता मला पाहिजे की तुम्ही मला सांगायचं की व्हॉल्यूमचं काय येणार. ठीक आहे. व्हॉल्यूम आता नोट करायचं, व्हॉल्यूम काय आहे आपलं. आता मी सपोज तुम्हाला कुठली जागा दिली, हो ना, मी तुम्हाला क्यूबचं व्हॉल्यूम सांगितलं. क्यूबची व्हॉल्यूम काय येते तुमची, साइड क्यूब. ठीक आहे. याच्यामध्ये साइड ए काय तुमचं लेंथ आहे, बरोबर. ए काय लेंथ आहे, तर लेंथचं काय आलं इकडे तुमचं आलं क्यूब. तर काय होणार, व्हॉल्यूम होईल तुमचं M⁴, L⁴, T⁴. ठीक आहे. हे झालं व्हॉल्यूमचं. चलो, सिमिलर वे मध्ये जर मी तुम्हाला म्हंटलो की मला सांगा फोर्सचं, ठीक आहे, फोर्सला आपण डिनोट करतो F ने. तर फोर्स काय माझं, फोर्स आहे माझं मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. काय झालं माझं मास म्हणजे काय, माझी M⁴ इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय होतं आपलं, ऍक्सेलरेशन होतं L⁴, काय होतं फोर्स L⁴ आणि T⁴ तर फोर्स काय येणार माझं ML⁴ हा झाला फोर्स. ठीक आहे. आता हेच जर मी तुम्हाला बोललो, मला सांगा डेन्सिटीचं. ठीक आहे. डेन्सिटीला आपण डिनोट करतो रोनी. ठीक आहे. तर तुम्ही फाइंड करायचं डेन्सिटीचं काय येणार MLTच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. डेन्सिटी सगळ्यांना माहिती आहे काय आहे. तर तुमच्या त्या टर्म मध्ये M तुमचा मास केवढ्या वेळा येतो, L लेंथ किती वेळा येते आणि T किती वेळा येते, आणि ते न्यूमरेटर मध्ये येतो की डिनॉमिनेटर मध्ये येतो, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला इकडे व्हॅल्यूज त्याची फिल करायची आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. तर तुमचा डेन्सिटीचा जो फायनल आन्सर येतो तो तुमचा तो ML⁻³ T⁴. ठीक आहे. कारण जेवढे पण तुमचे टर्म्स आहेत ते आहेत बेस तुमचे फक्त लेंथ वरती. ठीक आहे. डेन्सिटीसाठी मास
आणि लेंथ लागतो. डेन्सिटी काय राहतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी मध्ये टाइम असतो का, नसतो ना. तर डेन्सिटी झालं माझं मास बाय व्हॉल्यूम. मास काय झालं माझं एम ची पॉवर 1, व्हॉल्यूम काय राहते माझी एल ची पॉवर 3. तर म्हणून हा काय जाणार एम ची पॉवर 1, एल ची पॉवर -3, टी ची पॉवर 0. ठीक आहे, कळलंय. तर पुढे आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत नाही का नंतर जेव्हा आपण. तर एक्सरसाइज मध्ये आपले टॉपिक्स येतील याच्या संदर्भात. ठीक आहे, डायमेन्शन सांगावे लागतील तुम्हाला फिजिकल क्वांटिटीचे. तर एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की जेव्हा आपण हे सॉल्व्ह करणार नाही का डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीच्या संदर्भात, तर तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की जे आपले क्वांटिटीज आहेत ना ते काय असतात. आता ऍक्सलरेशन तुमचं काय राहतो ते माहिती पाहिजे सगळ्यांना. तुमचं व्हॉल्यूम काय राहतो ते माहिती पाहिजे हो ना. फोर्स काय राहतो मास इंटू ऍक्सलरेशन माहिती पाहिजे. डेन्सिटी काय असतो मास बाय व्हॉल्यूम. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीपासून माहिती पाहिजेत कारण बेसिक आहेत ते. ठीक आहे, तर जर कुठे काही नवीन क्वेश्चन वगैरे आला तर डेफिनेटली मी तो तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर चालेल. ठीक आहे, तर आपलं आता कव्हर झालं डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज पर्यंत. पण नेक्स्ट आपण जाऊ डायमेन्शनल अनालिसिस आणि त्याच्या ऍप्लिकेशन बद्दल. तर याच्यात काय आहे हे आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर ते म्हणालेत की रेकॉग्निशन ऑफ कन्सेप्ट ऑफ डायमेन्शन विच गाईड द डिस्क्रिप्शन ऑफ फिजिकल बिहेवियर is of basic importance as only those physical quantities can be added or subtracted with have the same dimension. ठीक आहे, केवढी सरळ सोपी स्टेटमेंट आहे. मी 1 kg मधनं मी 1 लिटर सबट्रॅक्ट करू शकतो का. 1 kg मायनस 1 लिटर सेन्स बनवते का काही नाही हो ना. मला 1 kg मधनं काही काढायचे तर मला केजी मधनच काढावं लागेल हो ना. त्याची जी फिजिकल क्वांटिटीचं जो पण माझं डायमेन्शन आहे तो सेम पाहिजे हो ना. तर स्टेटमेंट आहे की यू कॅन ओनली ऍड और सबट्रॅक्ट क्वांटिटीज विथ सेम डायमेन्शन्स. ठीक आहे, तुम्ही फक्त त्याच क्वांटिटी ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकता ज्यांचं डायमेन्शन सेम आहे. ठीक आहे, तर चला आता हे झालं बेसिक हो ना, जिकडे आपण एक एक बघितलं. आता आपण फॉर्म्युलाज टेस्ट करूयात. ठीक आहे, तर इकडे येते आपली हेडिंग येते चेकिंग द डायमेन्शनल कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. ठीक आहे, की जेवढे पण आपले इक्वेशन्स आहेत हो ना फिजिक्सचे, तर हे डायमेन्शनल कन्सिस्टन्सी फॉलो करता की नाही. ओके, चलो. तर आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. हा एस काय आपला असतो, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आहे ना हा फॉर्म्युला काय आपला, बरोबर. किंवा याला आपण अजून या फॉर्मॅटमध्ये पण लिहितो की जो एस आहे तुमचा S1 जो राहिला. ठीक आहे, किंवा एस म्हणावा. एस आपला काय होतो, एस होतो तुमचं एस नॉट प्लस व्ही नॉट टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, आता हा मॅटर करत नाही एवढा. ठीक आहे, आपण फक्त जो वरचा फॉर्म्युला आहे आपला आपण तो चेक करूयात. ओके, चलो ठीक आहे. तर एस काय माझा, एस काय माझा डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय झालं लेंथ. ठीक आहे, आता यू टी आहे. ठीक आहे, यू काय माझा स्पीड. स्पीड काय राहतो माझं लेंथ बाय टाइम हो ना. स्पीड काय राहतो डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय माझं एल, एल बाय टी. तर एल आणि टी ची पॉवर -1 काय झालं हे यू झालं आणि इंटू टी. तर टी ची पॉवर काय झाली इकडे झाली 1. तर टी ची पॉवर -1 इंटू टी ची पॉवर 1 होऊन काय झालं हे झालं कट. काय उरलं एल. मग येतं माझं हाफ ए टी स्क्वेअर हो ना. आता हाफ ए टी स्क्वेअर मध्ये हाफचं काही प्रॉब्लेम पॉईंट आहे का नाही, कारण काय तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर उरलं काय ए टी स्क्वेअर. तर ए टी स्क्वेअर मध्ये ए माझं काय ऍक्सेलरेशन काय राहतं माझं स्पीड अपॉन टाइमचा स्क्वेअर. तर -2 इंटू टीचा स्क्वेअर काय झालं कट झालं. उरलं काय इकडे पण उरलं एल हो ना. तर एलएचएस ला काय होतं माझं एल आणि आरएचएस ला काय झालं माझं एल प्लस एल हो ना. सेम डायमेन्शन ऍड होतोय की नाही, की वेगळा डायमेन्शन ऍड होतोय, नाही राईट. ओके, चलो व्हेरी गुड. तर ही गोष्ट जी आहे ना तुमची की इक्वेशन्स मध्ये जो डायमेन्शन आहे तुमचा, की जेवढं पण स्पेसिफिक टर्म्स आहेत तुमच्या आरएचएस ला ना इक्वेशनच्या आणि एलएचएस ला जी टर्म आहे, तर यांची सगळ्यांची जी डायमेन्शन्स हवी आहे
ते पाहिजे तुमची सेम पाहिजे डायमेन्शन. ओके, खूप बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे, ही क्लिअर पाहिजे सगळ्यांना की डायमेन्शन सेम पाहिजे. आता का पाहिजे? कारण जर इक्वेशन तुम्ही कन्सिडर करा की ही जी कन्सिस्टन्सी टेस्ट आहे तुमची, ठीक आहे, की म्हणजे कन्सिस्टन्सी टेस्ट म्हणजे हेच की जे LHS आणि RHS मध्ये जे डायमेन्शन आहेत आपले ते सेम आहेत की नाही. तर जर ही गोष्ट फेल झाली हो ना, विचार करा की माझे LHS ला डायमेन्शन येतात काहीतरी वेगळे, LHS ला माझी क्वांटिटी आहे मास बद्दल आणि RHS ला क्वांटिटी आहे टाइम बद्दल. तर मास कधी टाइमच्या इक्वल असू शकेल का? नाही असू शकत, बरोबर. तर ही खूप आवश्यकता आहे हो ना की हे पास करायलाच पाहिजे. आणि जेव्हा हे इक्वल असतात टर्म्स तुमचे ना, दोन्ही साईडचे जेव्हा डायमेन्शन तुमचे सेम असतात तेव्हाच तुमची इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? चलो ठीक आहे. तर हे झालं मेन टॉपिक. मग यानंतर तुम्हाला त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर एक्झाम्पल चेक करायचं तुम्ही. जो एक्झाम्पल 1 आहे तुमचा 1.3, सॉरी मी स्क्रीन वाटलं तर थोडीशी वरती करतो तुम्हाला दिसण्यासाठी. ओके, आणि मला सांगायचंय प्रत्येकाने की दिसतोय का तो जो एक्झाम्पल 1.3 आहे. काय दिलंय त्यांनी तेच चेक करायला लावलंय तुम्हाला की जो तुमचा हाफ mv² आहे तो mgh च्या इक्वल आहे का. आता ही जी इक्वेशन दिली तुम्हाला, ही कसली दिली तुम्हाला? हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू mgh. ठीक आहे, म्हणजे mm बेसिकली कट केलं तर उरलं तुमच्याकडे जी काय तुमचं ग्रॅव्हिटेशन, h झाली हाईट, तर काय झालं हे v²/2h. जी हो ना, हा फॉर्म्युला माहिती आपल्याला. ग्रॅव्हिटेशनल काय राहतो, जी स्पीड आहे तुमची, स्पीडचा स्क्वेअर अपॉन ट्वाइस द डिस्टन्स म्हणजे ट्वाइस द हाईट हो ना. तर बस फक्त ही जी इक्वेशन आहे हेच त्यांनी चेक करून दाखवली तुम्हाला की जी LHS मध्ये त्याचे डायमेन्शन येतात हो ना. तर डायमेन्शन येतात तुमचे mL/2. ही झाली तुमची सॉरी, हा आपण इक्वेशनच बघूया. ठीक आहे, एक नवीन पेज घेतो मी, थोडीशी गडबड झाली तिथे. ठीक आहे, चला. तर LHS माझं काय झालं इकडे, हाफ mv². मास काय झालं, मासची पॉवर 1 झाली माझी. वेलॉसिटी काय माझी, वेलॉसिटी आहे माझी L t ची पॉवर -1. वेलॉसिटी काय, स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि मग जर मी याची स्क्वेअर केली तर काय होणार आहे, m ची पॉवर 1 होईल, L ची पॉवर 2 आणि t ची पॉवर -2 होती. ही झाली LHS. RHS काय दिलं मला, mgh. ठीक आहे, h काय झालं माझी हाईट, हाईट म्हणजे काय झाली माझी, झाली लेंथ. ठीक आहे, मास काय झालं माझं, झालं m. आणि जी काय माझं, जी ग्रॅव्हिटेशनलचं ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन म्हणजे काय झालं माझं, L इंटू टी चे पॉवर -2. तर हे टोटल काय होणार माझं, mL चा स्क्वेअर आणि टी ची पॉवर -2. हे झालं RHS. चेक करायचं, LHS आहे ना आपला RHS चे इक्वल हो आहे. तर म्हणून LHS इज इक्वल टू RHS, म्हणजे जी इक्वेशन आहे आपली ती आहे करेक्ट. ओके, चलो व्हेरी गुड. मग हे त्याच्यावरतीच बेस त्यांनी तुम्हाला अजून क्वेश्चन दिलेले आहेत. तर जी एक्झाम्पल 1.4 आहे तुमची हो ना, SI युनिट ऑफ एनर्जी इज जूल्स, जी आहे आपली kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. तर त्याच्यासाठी तुम्हाला फाइंड करायचे हो ना, त्यांच्यासाठी तुम्हाला फिजिकल क्वांटिटीचे जे डायमेन्शन आहेत ते फाइंड करायचे. ठीक आहे, तर आपण हे नाही डिस्कस करणार आहोत आता, आपण जाऊयात पुढे. नेक्स्ट दिलाय टॉपिक आहे तुमचा डिड्युसिंग रिलेशन अमंग फिजिकल क्वांटिटीज. तर हा टॉपिक आपण एकदा चेक करूयात. आणि मला वाटतं तो झाला की आपला जो चॅप्टर आहे तो ऑलमोस्ट, जो थिअरी पार्ट आहे तो ऑलमोस्ट कम्प्लीट होऊन जाईल. आणि उरलं क्वेश्चन सॉल्विंग नाही का, जी पण एक्सरसाइज आहे तर ती आपण एकदा सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, चलो. तर याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, आपण वाचूयात. द मेथड ऑफ डायमेन्शन कॅन समटाइम बी यूज टू डिड्यूस रिलेशनशिप अमंग फिजिकल क्वांटिटीज. फॉर दिस वी शुड नो द डिपेंडन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी ऑन अदर क्वांटिटीज. ओके, तर काय अर्थ होतो याचा आपण ते बघूयात. तर इकडे त्यांनी एक्झाम्पल दिलं की कन्सिडर सिंबल पेंड्युलम, ज्याला एक बॉब अटॅच्ड आहे स्ट्रिंग साठी हो ना. तर पेंड्युलम सगळ्यांना माहित आहे कसा असतो हो ना. हे झालं, हा झाला बॉब. आता पेंड्युलम कसा रोटेट होतो माझा, असं रोटेट होतो हो ना. तर पेंड्युलम वरती कुठकुठले फोर्सेस ऍक्ट करतात तुमचे, जी जो इंडिव्हिज्युअल मास झाला तो, बरोबर.
आणि ह्या प्लेन मध्ये एक लागेल त्याला. ठीक आहे, हे सगळे आपले नंतरचे टॉपिक्स आहेत. 11th चेच आय गेस पुढच्या याच्यात बघणार आपण, तर हे नंतरचा विषय. पण आत्तासाठी हो ना, तर आता आपल्याला काय सांगितलंय की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यावरती वर्क करते, बरोबर. आणि जो टाइम पिरियड राहतो, टाइम पिरियड त्याचा डिपेंड करतो जी स्ट्रिंगची लेंथ आहे त्याच्यावरती. ठीक आहे, आणि जो मास आहे त्याचा त्यावरती. तर आपल्याला सांगायचं की टाइम पिरियड याचा काय असणार आहे. ठीक आहे, टाइम पिरियड काय असणार आहे या पेंड्युलमचा, ज्याचा जो आहे ते डिपेंड करतो लेंथवरती, मासवरती आणि ऍक्सलरेशनवर. तर टाइमला आपण एमएलटी मध्ये कसं लिहू शकतो, टाइमला आपण एमएलटी मध्ये कसं लिहू शकतो सांगायचंय. टाइम तर काय होतो, टाइम म्हणजे फक्त टी ची पॉवर 1 होते, एम झिरो होऊन जातो, एल झिरो होऊन जातो. काय सर तुम्ही पण काय भंगार प्रश्न विचारता हो ना, असं होऊन जाईल तुम्हाला. पण तसं नाहीये ते. ठीक आहे, तर हे बघा लक्षात द्या. तर इकडे काय म्हणाले ते, द डिपेंडन्स ऑफ अ टाइम पिरियड हो ना, टी डिपेंड कशावरती करतो तुमचं, एल वरती, जी वरती, एम वरती. तर हे आपण कसं लिहू शकतो की मी सपोज दिलं की एक के जो आहे माझा, एक कॉन्स्टंट घ्यायचो ना, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे हा, काही पण असू शकतो, कुठली XYZ व्हॅल्यू घेऊ शकतो के तुमचा. आणि एल ची पॉवर मी सपोज दिली एक्स. ठीक आहे, जी ची मी पॉवर लिहिल वाय आणि एम ची पॉवर लिहितो मी झेड. ठीक आहे, पॉवर असू शकते ना त्यांची गरजेची थोडी, की मास फक्त 1च असेल किंवा जीचं स्क्वेअर पण होऊ शकतो, राईट. तर के जो आहे ही तुमची डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. ठीक आहे, बाय कन्सिडरिंग द डायमेन्शन ऑन बोथ साइड्स वी हॅव. आता ठीक आहे, आता दोन्ही बाजूंचा आपण लिहायचं. ठीक आहे, टाइमचं मी काय बोललो होतो तुम्हाला, टाइम काय येणार, L0, M0, T1. LHS झालं, आता RHS लिहायचंय. एल दिलंय, एल ची पॉवर काय आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती आहे. ठीक आहे, आता एक आपल्याला फक्त माहिती आहे के आहे जो आपला जो आहे तो डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे, आता एल लिहिणार मी. तर लेंथ ऑफ पेंड्युलम जो एल आहे, एल काय झालं इकडे 1 झालं. ठीक आहे, मग मास ऑफ द पेंड्युलम, मास म्हणजे काय झालं माझं, एम झालं 1. तर एम ला काय लिहिणार मी आता, एल ची पॉवर झाली एक्स, एम ची पॉवर झाली झेड, आणि जी काय माझं ऍक्सेलरेशन म्हणजे काय माझी एल इंटू टी ची पॉवर -2 आणि याची पॉवर झाली वाय. ठीक आहे, तर सिम्पली या गोष्टीला आपण आता ओपन करणार. तर काय येणार आहे माझं इकडे, इथे मला येईल माझा जो एल आहे, एल ची पॉवर एक्स, एम ची पॉवर झेड. ठीक आहे, झेड आहे गाईज हा, आणि एल ची पॉवर वाय, टी ची पॉवर -2y. ठीक आहे, आता कॉमन घ्यायचं, तर एल काय येणार माझं, एल ची पॉवर आली एक्स प्लस वाय, एम आलं झेड आणि टी ची पॉवर आली माझी -2y. ओके, तर आता काय करणार आपण, जे आपले दोन्ही इक्वेशन आहेत दोन्ही साइडचे ना, ते करस्पॉन्डिंगली करणार. आता फॉर एल कन्सिडर करा. एल साठी LHS काय माझा 0 आणि RHS ला काय एक्स प्लस वाय, तर काय इक्वेशन एक्स प्लस वाय 0. ठीक आहे, आता एम साठी बघू. एम साठी काय माझं, LHS ला 0 आहे, RHS ला 0 आहे, तर झेड काय आला माझं, झेड झाला 0. आणि टी साठी बघायचं, टी साठी काय आलं माझं, -2y = 1. तर इकडनं वायची व्हॅल्यू काय आली माझी -1/2. ठीक आहे, नोट करा, वाय का आली -1/2 आली आहे, बरोबर. वाय आला माझा -1/2 आणि पुढे वरती इक्वेशन कधी माझी एक्स प्लस वाय होता माझा 0. तर इकडनं माझं एक्स काय येणार, एक्स -1/2 इज 0, एक्स येणार माझा इकडनं 1/2. ठीक आहे, कळलं. तर आता मी याला फॉर्म्युला लिहिताना कसं लिहिणार, माझा जो टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड काय होता माझा, एल ची पॉवर एक्स प्लस वाय, टी ची पॉवर -2y आणि एम ची पॉवर झेड. एम ची पॉवर झेड, एम काय झाला माझा 0 झाला, बरोबर. झेड काय होता माझा 0 होता ना. तर एल काय आला माझा एक्स प्लस वाय. तर मी कसं लिहिणार आता याला, तर जेव्हा आता आपल्याला बनवायचे फॉर्म्युलामध्ये, ठीक आहे, इक्वेशन्स करून झाले, एक्स ची व्हॅल्यू आली ती आली, तर आपण टी ला काय फॉर्मॅटमध्ये लिहितो, टी माझा आहे के इंटू एल ची पॉवर हाफ, जी ची पॉवर -1/2 आणि एम ची पॉवर होती 0. तर 0 कन्सिडर करायचं नाही करायचं, तर इकडे काय के. आता एल ची पॉवर हाफ आणि जी ची पॉवर -1/2 म्हणजे काय, √L/G हो ना, √A. तर इकडनं आपल्याला काय आलंय की टी ची जी व्हॅल्यू आली आपली आली के इंटू √L/G. आता नोट करा, ठीक आहे, के जो आहे, आता डायमेन्शनच्या मेथडनी आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू नाही फाइंड आउट करू शकत. तर मग नंबर तुमचा कुठला मल्टिप्लाय होतो त्याच्यानी मॅटर करत नाही, पण जो फॉर्म्युला राहतो हा तुमचा राहतो, के असतो तुमचा 2π × √L/G. ठीक आहे, हा फॉर्म्युला असतो तुमचा.
जिकडे पेंड्युलमचा हा टाइम पिरियड आहे, हा आहे तुमचं लेंथ ऑफ पेंड्युलम, आणि जी ही व्हॅल्यू आपल्याला माहितीच असते 9.8 जी आपण घेतो. ठीक आहे, कळलं. तर हे आपण इकडे बघितलं की डायमेन्शनल अनालिसिसनी आपण कसं काय क्वांटिटीज रिड्यूस करू शकतो. कळलंय? ठीक आहे. तर हा जो तुमचा चॅप्टर होता ना, युनिट्स अँड मेजरमेंट्स, तर याच्यात बेसिक फक्त एवढ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, जे बेसिक फॉर्म्युलाज झाले जे आपण आतापर्यंत शिकलोय. ठीक आहे, जेवढं पण आपण आतापर्यंत क्लास 10th पर्यंत शिकलेलो आहे, फक्त त्याच सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याला रिप्रेझेंटेशन वगैरे जेवढ्या पण गोष्टी त्या. तर आपण आता काय करणार आहे, जसं लेसन आपला जो थिअरी आहे हो ना, थिअरी पार्ट आपला झालाय कम्प्लीट. तर एक आपण क्विक रिकॅप बघूयात की आपण काय काय शिकलेलो आहे आता. ठीक आहे, समरी बघूयात आपण. आणि एक्सक्यूज मी, जो पुढचा क्लास असेल आपला, ठीक आहे, त्यामध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करायला. तर समरी मध्ये आपण वाचूया. ठीक आहे, तर पहिला पॉईंट काय म्हणतात की फिजिक्स जी आहे ना, ती तुमची एक क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. ठीक आहे, तर दर एक गोष्ट आपली जी पण बेस्ड राहते ती राहते मेजरमेंट वरती, मापावरती, हो ना. तर आपण 7 फंडामेंटल किंवा बेस क्वांटिटीज बघितलेल्या. काय काय होतं आपलं, 7 बेस क्वांटिटीज बघितलेल्या ना. काय काय बघितलेलं आपण, बघितलेलं लेंथ बघितलेलं, मास बघितलेलं, टाइम बघितलेला. टाइम आपलं होतं सेकंड्स, हो ना. मास आपलं होतं केजी मध्ये, लेंथ होतं मीटर्स मध्ये. मग नंतर इलेक्ट्रिक करंट होतं आपलं, हो ना. इलेक्ट्रिक करंट काय होतं, अँपियर होतं. मग थर्मोडायनॅमिक टेम्परेचर होतं, हो ना. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, टेम्परेचर कशात होतं आपलं, केल्विन. मग होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, आता नोट करा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपला असतो मोल. आता हे बघा, मोल जो हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा तुमचा येईल केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये पण, म्हणजे फक्त या चॅप्टरसाठी, कारण ते नोटेशन साठी डिनोटेड होता. तर मोल म्हणजे काय, हो ना. जेव्हा पण मी मोल म्हणतोय, ठीक आहे, तर मोल म्हणजे मी सपोज कुठे स्पेसिफाय केला 1 मोल. ठीक आहे, तर 1 मोल तुमचा काय असू शकतो, तुमचा मॉलिक्यूल असू शकतो. म्हणजे एक मॉलिक्यूल असू शकतो, हा तुमचा एक ऍटम असू शकतो, एक आयन असू शकतो, काही असू शकतो. तर कोणी 1 मोल सांगितले तर त्यांना तुम्हाला सांगावंच लागेल की मोल इकडे काय कॉन्टेक्स्ट मध्ये युज होते किंवा काय रेफरन्स मध्ये युज होतं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्टँडर्ड जे क्वांटिटीज होते ते. आता बेसिक क्वांटिटीजच्या आधारित जे आपण क्वांटिटीज डिराईव्ह केलेत त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना म्हणतो डिराईव्ड युनिट्स, हो ना. तर आणि हे सगळे बेसिक युनिट्स तुमचे प्लस डिराईव्ड युनिट्स, याच्यानी जो आपला बनतो तो असतो आपला सिस्टम ऑफ युनिट्स, हो ना. आणि जो आपण स्टँडर्ड सिस्टम ऑफ युनिट जो फॉलो करतो तो आपला काय आहे, एसआय युनिट्स, हो ना. एसआय काय तुमचं स्टँडर्ड इंटरनॅशनली, फ्रेंच वर्ड आहे, मला येत नाही फ्रेंच. ठीक आहे, तर जज नाही करायचं कोणी, त्याचं प्रोनाउन्सिएशन माहिती नाही मला व्यवस्थित, बट एनिवेज ठीक आहे. तर एसआय युनिट्स आहेत. ठीक आहे, मग नंतर आपण बघितलं की एसआय युनिट्स जे आहेत ते वेल डिफाईन्ड आहेत नाही का, दर सिम्बॉलसाठी, आणि काय आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे ते. जसं न्यूटन पण आहे, न्यूटनचं काय कुठे वापरतो ते आपण पुढच्या चॅप्टर्स मध्ये बघणार. न्यूटनला डिनोट करतो एन. मग नेक्स्ट आहे आपलं फिजिकल मेजरमेंट्सला आपण डिनोट काय फॉर्मॅटमध्ये करतो, ए इंटू 10⁻⁴, हो ना. स्टँडर्ड नोटेशन 3.14, हो ना. तर 3.14 इंटू 10⁻⁴ समथिंग असू शकतो, पण तिकडे 10⁻�0 आहे माझी पायच्या व्हॅल्यूसाठी. तर ए काय माझा, ए आहे माझी ए कॅन टेक एनी व्हॅल्यू फ्रॉम 1 to 10, आणि बी इज अ पॉझिटिव्ह नॅचरल नंबर व्हॅल्यू. ओके, हा झाला तुमचा इंटीजर. मग हे झालं की त्याच्यानंतर आपण बघितलं होतं एमएलटीचं नोटेशन बघितलं आपण. ठीक आहे, एमएलटी काय राहतो तुमचा, एम स्टँड करतो मासचे तेवढ्या, त्या जो टर्म तो जो तुमचा युनिट आहे त्या युनिटमध्ये मासची केवढी क्वांटिटी आहे, त्यामध्ये लेंथची कितकी क्वांटिटी आहे, आणि त्यामध्ये टाइमची केवढी क्वांटिटी, हो ना, केवढा आहे टाइमचा तुमचा स्क्वेअर होतोय. जर टाइमचा स्क्वेअर होतोय तुमचा कुठल्याच्या मध्ये, तर ते होणार तुमचं टी स्क्वेअर. जर तुमचं 1 टाइम आहे तर काय होणार, तिकडे होणार टी ची पावर -1. तर ही गोष्ट आपली खूप 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 इम्पॉर्टंट आहे, कळतंय तुम्हाला. आणि काय इम्पॉर्टंट आहे ही, याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरती आधारित तुम्ही क्वांटिटीज, हो ना, क्वांटिटीज फाइंड करू शकता. याच्यावरती आधारित तुम्ही 2 इक्वेशन्स चेक करू शकतात की बरोबर आहे नाहीये. आणि जर तुम्हाला फॉर्म्युला किंवा रिलेशन डिराईव्ह करायचंय कशात, हो ना, तर ते पण तुम्ही डिराईव्ह करू शकता. ओके, तर दिस वॉज इट.
जी पण आपली बेसिक थिअरी आहे युनिट्स अँड मेजरमेंटच्या संदर्भात, जी आपल्याला कामात येणार आहे आणि जी गरजेची आहे ती. तर एक काम करूयात आपण, आपल्याकडे एक 5 मिनिटं आहेत, हो ना, अजून 5-7 मिनिट आहेत. तर आपण एक्सरसाइज स्टार्ट करूयात आणि आपण ट्राय करूयात की एक्सरसाइज आहे ती आपण कमीत कमी लाईक क्वेश्चन नंबर 1 किंवा क्वेश्चन नंबर 2 आपण ट्राय करूयात पूर्ण सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, ओके. चला, तर हेडिंग द्या एक्सरसाइज, हो ना, फिजिक्स 11, तुमचं क्लास 11चं चॅप्टर 1 आहे. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, आपल्याला काळजी घ्यायची जी पण आपली सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्यांची आणि न्यूमेरिकल आन्सर प्रोव्हाइड करायचा आहे. म्हणजे आता जसं तुम्हाला व्हॉल्यूम दिलाय, हो ना, तर व्हॉल्यूम जो पहिला क्वेश्चन विचारतोय तुम्हाला त्यात तुम्हाला व्हॉल्यूम दिलाय आणि तुम्हाला ते कन्वर्ट करून सांगायचं ना. व्हॉल्यूम तुम्हाला आता सपोज एक क्यूबची सांगितली आहे, अ क्यूब ऑफ साइड 1 सेंटीमीटर, तर दॅट इज इक्वल टू केवढं मीटर क्यूब असं. ओके, ठीक आहे, चलो, तर लिहायचंय. मी सॉल्व्ह करून दाखवू की तुम्ही मुलांना करून घ्याल स्वतःहून? एकच मिनिट, माझं लॅपटॉपचं चार्जिंग जरा संपली आहे, तर मी फक्त थोडं ठीक करून घेतो. येस, ओके, चला, तर सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय, व्हॉल्यूम काय असणार आहे तुमचं क्यूबची, ज्याची साईड आहे 1 सेंटीमीटर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब काय असतं आपलं, ए क्यूब राहतो. ए काय दिलंय 1 सेंटीमीटर, तर हे काय होणार तुमचं 1 सेंटीमीटर क्यूब. पण विचारलं कसं त्यांनी मीटर मध्ये, तर 1 सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे, 1 सेंटीमीटर काय 10⁻², तर 1 सेंटीमीटर क्यूब काय होणार आपली 10⁻² चा क्यूब चा मीटर क्यूब, बरोबर ना. मीटर क्यूब मध्ये पाहिजे ना आपल्याला व्हॅल्यू, तर काय होणार 10⁻6 मीटर क्यूब. फर्स्ट आलं तुमचं व्हॉल्यूम, आलं 10⁻6 मीटर क्यूब. चलो, इझी, व्हेरी गुड. चला, सेकंड क्वेश्चन बघू. बी काय म्हणाले, सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड सिलेंडर. ठीक आहे, सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड सिलेंडर ज्याचं रेडियस आहे तुमचं 2 सेंटीमीटर, हाईट आहे 10 सेंटीमीटर. याला कन्वर्ट करायचं तुम्हाला मिलीमीटर मध्ये. ठीक आहे, युनिटचं लक्षात द्यायचं. आता सरफेस एरिया काय राहते आपली सिलेंडरची, सरफेस एरिया राहते तुमची कर्ड सरफेस एरिया प्लस जी तुमची एरिया ऑन टॉप राहतो, हो ना, टॉप सर्कल झालं किंवा टॉप एरिया प्लस बेस एरिया, हो ना. तर याला तुम्ही काय लिहू शकता, टॉप एरिया इंटू 2 पण लिहू शकता. ठीक आहे, तर कर्ड सरफेस एरिया काय राहतो आपला, राहतो 2πr/h आणि जी टॉपची एरिया राहते ती काय राहते πr². आता πr² इंटू 2 होणार, तर इकडे येणार आपलं 2πr² किंवा याला आपण लिहू शकतो 2πr/h प्लस r. ओके, तर हेच आता याच्यामध्ये काय करायचे, व्हॅल्यूज इनपुट करायचे आपल्याला. पायची व्हॅल्यू आपण केवढी घेतो 3.14. आता नोट करा, मी इकडे काय करणार आहे, मी रेडियसला मला कशात पाहिजे आन्सर, मला पाहिजे मिलीमीटर मध्ये. तर मला माहिती की माझा 1 सेंटीमीटर असतो 10 मिलीमीटर, तर माझं 2 सेंटीमीटर जी माझी रेडियस आहे ती केवढी झाली, माझी 20 मिलीमीटर झाली. आणि जी हाईट आहे माझी, हाईट केवढी होती माझी, जी 10 सेंटीमीटर होती ती झाली माझी 100 मिलीमीटर. तर हे जे मी नवीन व्हॅल्यूज काढलेत मिलीमीटरच्या टर्म्स मध्ये, ते मी वरती इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करेल. तर काय माझं 2 इंटू 3.14 इंटू 20 इंटू 100 प्लस 20. तर हे मी सॉल्व्ह करून माझा आन्सर येतो 15072 मिलीमीटरचा स्क्वेअर. ओके, चलो, व्हेरी गुड. कळलं, हे आपण सिग्निफिकंट फिगर्स घेतोय. ठीक आहे, पायची व्हॅल्यू मी 3.146 वगैरे असं जास्त डेसिमल प्लेसेस घेत नाही. जेवढी प्रेसाइज आहे, जेवढ्याच्या मध्ये माझा आन्सर स्टँडर्ड वे मध्ये राईट येणार आहे, फक्त तेच कन्सिडर करणार. चला, थर्ड काय दिलं मला, व्हेकल मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 18 किलोमीटर पर आवर कव्हर्स डॅश मीटर्स इन 1 सेकंड. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, किलोमीटर पर आवरला आपल्याला कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंड मध्ये. तर माझं 1 किलोमीटर काय झालं मीटर्स मध्ये, 1000 मीटर्स झालं. 1 आवर किती झालं माझं, 1 आवर इज 60 मिनिट्स इंटू 60 सेकंड विच इज माझं 3600 सेकंड. तर माझं 1 किलोमीटर पर आवरला मी कसं लिहू शकतो, 1 किलोमीटर आपण 1 आवरला मी लिहू शकतो ना 1000/3600. ठीक आहे, तर कट,
हे आलं माझं 5/18 मीटर पर सेकंड. तर मी जेव्हा 18 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी चालेल तर मी केवढं स्पीड कव्हर करेल? 18 इंटू 5/18 मी कव्हर करेल 5 मीटर्स पर सेकंड. हो ना, 5 मीटर पर सेकंड म्हणजे काय? मी 1 सेकंड मध्ये कव्हर करतोय 5 मीटर्स इन 1 सेकंड. हा आला तुमचा थर्डचा आन्सर. ठीक आहे, चलो डी क्वेश्चन नंबर 4. फोर्थ मध्ये काय दिलंय? रिलेटिव्ह डेन्सिटी दिली आहे तुम्हाला लेडची. ठीक आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी रो ऑफ लेड दिलाय तुम्हाला 11.3. तर ही रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. ठीक आहे, तर ही तुम्हाला मला सांगायची आहे इन टर्म्स ऑफ ग्राम पर सेंटीमीटर क्यूब और केजी पर मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे, तर आता याला कन्वर्ट कसं करणार हो ना, ट्रिकी क्वेश्चन आहे. तर रिलेटिव्ह डेन्सिटी जी राहते तुमची ती राहते तुमची ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. तर याला मी कसं लिहिणार आहे? 11.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आता याला मला कन्वर्ट करायचं केजी मध्ये. तर माझं 1 केजी काय राहतो? माझं 1 केजी राहतो 10³ ग्राम. 1 मीटर माझी राहतो 10² सेंटीमीटर. ठीक आहे, 1 मीटर माझी झाली 10² सेंटीमीटर. तर मी ह्या गोष्टीला कसं लिहिणार? 11.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूबला मी याला लिहू शकतो 11.3 इंटू 10³ केजी अपॉन 1 मीटर आहे ना माझं, तर त्याला मी काय लिहिणार? मीटरची पावर -³ तर फायनल आन्सर माझं येईल 11.3 इंटू 10³ केजी अपॉन मीटर. ओके, कळलं? बस सेम गोष्ट आहे तुमची. जी 11.3 तुम्हाला सेंटीमीटर मध्ये बोलली तीच तुम्ही लिहिणार केजीच्या टर्म्स मध्ये. काहीच फरक पडला आन्सर मध्ये नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. ओके, कळलं? चलो, व्हेरी गुड. तर विथ दिस आपण जी एक्सरसाइज 1. एक्सरसाइज आहे या चॅप्टरची ना, युनिट अँड मेजरमेंटची, त्याचं फर्स्ट क्वेश्चन आपण कम्प्लीट केलंय. तर जो आपला नेक्स्ट क्लास असेल, ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये आपण जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत 1.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 17. ठीक आहे, 17 क्वेश्चन्स आहेत. आपण ट्राय करूयात ते सॉल्व्ह करायचे ना पुढच्या क्लासमध्ये. तर आपण नॉर्मल पेसमध्ये जाऊ. तर होऊ शकतं की बहुतेक ते क्वेश्चन्स आपले एका क्लासमध्ये पूर्ण कम्प्लीट होतील, नाहीतर आपल्याला 2 क्लासेस लागू शकतात. तर आजसाठी एवढंच. ठीक आहे, आपण इकडे आपला जो आजचा क्लास आहे, जो लेक्चर आहे, आपण तो कन्क्लूड करूयात आणि बाकीचं मग भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांना कळलंय आपण आज काय पण जेवढं पण शिकलेलो आहे. तर मी फक्त एवढं तुमच्याकडनं माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज, हो ना, जे पण आपण करतोय क्लासमध्ये ते लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. कुठली गोष्ट नाही कळते तर व्हिडिओ परत रिवाइज करा, किंवा जी टेक्स्ट बुक आहे तुमच्याकडे ना, रेफरन्स आहे, ती शीट परत वाचू शकता तुम्ही बेटर अंडरस्टँडिंग साठी. आणि बाकी मी माझ्या साईडनी ट्राय करेल की मी जेवढं पण शिकवतोय तुम्हाला हो ना, ते मी एकदम क्लिअर आणि सिम्पल भाषेत सांगू, ज्यामुळे तुम्हाला कॉन्सेप्ट कळून येतील. ठीक आहे, चालेल, ओके. तर एवढंच आहे. आपण जो पुढचा लेक्चर आहे तो आपण आता घेऊयात. तर भेटूयात आपण नेक्स्ट क्लासच्या वेळेस. थँक्यू सो मच तुम्ही जॉईन केला हा सेशन त्याबद्दल, आणि भेटूयात आपण पुढच्या क्लासमध्ये. चलो, बाय.